गंमत कशी आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की होईल तेवढा शक्य ते क्लीन एनर्जीचा वापर करा. प्रदूषण मुक्त मुंबई करायचा असेल तर सोलार एनर्जी, आपण गाडीमध्ये आलो तर इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर वाढला पाहिजे, तर आपलं प्रदूषणची मात्रा कमी होणार. आता याच ओबेरॉय सोसायटीचे सर्व लोक माझ्याकडे आले होते. बरं. की आमच्याकडे पार्किंग आहे, आम्ही तर इलेक्ट्रिक व्हेकल घेतली की शहराचं प्रदूषण कमी होईल. तर हा म्हणतो की नाही 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 नाही, तुम्ही इकडे इलेक्ट्रिक मीटर नाही बसवू शकत, चार्जिंग कशी करणार. खरं. नाही, ते तुम्ही बाहेर कुठे करा, इकडे पार्किंग लॉटमध्ये चार्जिंग बसवता नाही येणार. किंबहुना तुम्ही 4th लेवलवरतीच मीटर बसवू शकतात, कारण CFOची परवानगी नाही आहे. म्हणजे तुम्ही उद्या एक EV घेतली, तुमची सोसायटीमध्ये अलॉटेड पार्किंग आहे, A103 तिकडे लिहिलेलं असेल. आता EV घेतली म्हणून तर मी कुठे जाऊन चार्जिंग करू, 3ऱ्या लेवलच्या पार्किंगवरती, तिकडे दुसऱ्या कोणाची पार्किंग आहे. म्हणजे तुम्ही आपसात भांडा, आम्हाला घेणं देणं नाही आहे. म्हणजे हे छोटी छोटी बाब आहे. खरंय खरंय, पण ही फार मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे ना. आता यांनी फ्लॅट घेतला, राहायला गेले, त्यांनाही वाटलं की प्रदूषण कमी झालं पाहिजे. आपल्या जिथपर्यंत प्रत्येक नागरिक त्यांचं योगदान देणार नाही, मुंबईचं प्रदूषण कमी नाही होणार. इनफॅक्ट मला वाटतं की EV मशीनचे अशा पद्धतीने चार्जिंग स्टेशन लावल्यानंतर गव्हर्नमेंटकडून मला वाटतं BMC मध्ये काही नियम आहेत, त्यानुसार तुम्हाला काही कन्सेशन्स पण मिळतात. सो इट इज सो मॅन्डेटरी. पण हे याच ओबेरॉय प्रकल्पामध्ये एक मोठा वाद चाललाय. ओबेरॉयनीच नोटीस काढली आहे की तुम्ही चार्जिंग मीटर नाही बसवू शकत.